त्यानंतर आमचे जावई बंधू इथे कल्पित चौधरी यांचा येतोची सन्मान निलेश चौधरी यांचा सन्मान इथे केला जाईल. निलेश चौधरी यांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यानंतरचा सन्मान असेल रणदिवे काका निलेश चौधरी यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे ते ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे निलेश चौधरी जावई बंधू यांचा सन्मान इथे केला जात आहे. रणदिवे काका समाजसेवक एकच खऱ्या अर्थाने बघा समाजसेवक निलेश चौधरी यांचा सन्मान इथे करण्यात आलं. स्वागत आहे आपलं आभार व्यक्त करू. त्यानंतर रणदिवे काका बघा सामाजिक दृष्ट्या विचारांचा भाषा आणि वारसा जोपासण्याचं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. चला सामना स्टार्ट. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच वैभव सर. थँक्यू सो मच महागुरु. या ठिकाणी मॅच आपण पाहतोय गावदेवी. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण गायकर सर. गावदेवी पाली आणि स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांच्या दरम्यान ही बिग फाईट आपण या मॅच मध्ये मात्र पाहतोय. टॉस या ठिकाणी स्कायरा 11 नेरे टीमने मात्र जिंकला होता. टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते गावदेवी पाली या संघाला. यावेळेस मात्र जडवाली यॉर्कर पाहायला मिळाली. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र गोलंदाज देवा पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकण्यात आलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपण पाहतोय आणि धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळेल ती बिनबाद 5. महेंद्र शेळके आणि त्यानंतर रोहित पाटील हे गावदेवी पाळी संघाची सलामीची जोडी. ओपनिंग बॅस्टर मात्र मैदानात. पॉवर प्ले सन्माननीय गोपीनाथ दादा फडके माजी सरपंच मोरबे यांच्या वतीने स्पर्धेला 3000 रुपयाचा देणग्या स्वरूपात सहकार्य त्यांचा मनपूर्वक आभार. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि मिळेल एक सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलक्यावरती आपण पाहतोय. अगदी टॉस गमावल्यानंतर प्रथमतः मात्र बॅटिंग आली आहे गावदेवी पाळी या संघाच्या बाटेला. महेंद्रनं अगदी सुरुवात चांगली दिली होती. एक चौकार महेंद्रच्या बॅटमधून आपण पाहिला. वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती महेंद्र मात्र बॅटिंग करतो. रोहित पाटील आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले नंबर 1 P1चं हे षटक आहे. 2 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ आणि बाकी फिल्डर आपण 30 सर्कलमध्ये मात्र पाहतोय. उर्ध विकेट देवा पाटील. यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा येतोय. पहिली एक्स्ट्रा धाव या 17 इनिंगमध्ये. दुसरी एक्स्ट्रा धाव या इनिंगमधली पाली टीमच्या खात्यामध्ये मात्र ऍड होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. उर्ध विकेट. यावेळेस मात्र एक तेज तरार गोलंदाज. प्रचंड वेग देवा पाटीलचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लेन्थचा बॉल. अगदी या क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा परत एकदा वापर. अगदी बुंदात गोलंदाजी मात्र चालू आहे. दूर ठेवण्याचा प्रयत्न. त्यानंतर अगदी यॉर्कर पद्धतीचे चेंडू देखील गोलंदाज देवा पाटीलच्या माध्यमातून हाताळले जात आहेत आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. उर्ध विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर लुक दिला. हेलिकॉप्टर लँड सक्सेसफुल होईल का? फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. अगदी बॅकअप देण्यासाठी लॉंग ऑफचा फिल्डर तैनात होता. त्यानंतर बॉलला फील्ड देखील केले गेला. कमीत कमी आपल्या टीमसाठी मात्र 3 धावा वाचवल्या. 3 धावा सेव्ह केल्यात. शेवटच्या बॉलवरती मिळेल ती सिंगल. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना गावदेवी पाळी या संघ जाऊन पोहोचला विदाऊट लॉस 8 या धावसंख्येवरती. या स्पर्धेकरता दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपकदादा उलबेकर यांच्या वतीने स्पर्धेला 1000 रुपयाचा देणग्या स्वरूपात सहकार्य. त्यानंतर एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व डॉक्टर यशवंत उलबेकर सर यांच्या वतीने स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. आणि कॉमेंट्री कक्षसाठी बघा त्यांच्या वतीने डॉक्टर यशवंत उलबेकर सर आणि माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप दादा उलबेकर यांच्या वतीने आणि ॲडव्होकेट शांताराम बेडेकर साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं इथे समालोचन ग्रुपसाठी बक्षीस आलेले त्यांचा मनपूर्वक आभार. आणि सन्माननीय श्री दिलीप दादा उलबेकर माजी ग्रामपंचायत सदस्य दुंद्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचं योगदान आलेलं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर. यावेळेस मात्र कमालीचा फटका पाहायला मिळाला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका एक्झिक्यूट केला. सन्माननीय ॲडव्होकेट शांताराम बेडेकर साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी
1000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर डॉक्टर यशवंत मुलबेकर सर यांच्या वतीने 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य, त्यांचा आभार. हा चेंडू हवे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक फलंदाज इथे बाद आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे डिटगर ग्रामपंचायतीचं ज्यांना कंटिन्यू. थँक्यू सो मच डीजे. फर्स्ट विकेट डाऊन या ठिकाणी पहिला धक्का मिळाला तो बॅटिंग करणारा गावदेवी पाली या संघाला. अगदी महेंद्र शेळके बाद झालेत. 4 बॉलचा सामना केला, 5 या धावसंख्येवरती मात्र बाद झालेत. त्यानंतर आशिष पाटील इथे जे गावदेवी क्रिकेट संघ पाली मैदानामध्ये फलंदाजी करतो आणि त्यांच्या संघासाठी शुभेच्छा आहेत. माजी उपसरपंच वागडी बालूशेठ म्हात्रे यांच्या वतीने आणि त्याचबरोबर मंगेदादा पाटील माजी उपसरपंच वागडी, जावय परिवार पाली या गावातील दोन्ही जावई आहेत आमचे या स्पर्धेचे ऑर्गनायझर. मनपूर्वक आपला आभार. अजित गवते यावेळेस मात्र ओव्हर द विकेट. हो, चांगला लेंथ वरती बॉल पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल मात्र उचली घेतोय. अतिरिक्त उचाल या बॉलला मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आशिष पाटील इनॅट नंबर 3 वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलक्यावरती 9 ही असताना चांगली सुरुवात गोलंदाजीची अजित गवतेनं मात्र केली आहे. यावेळेस मात्र बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर बॅकअप देण्यासाठी तयार आहे. पहा, सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न, 2 धावा या वेगाने मात्र कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली आहे आणि 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. सन्मानी एकेकालचे नाम क्रिकेटर रोंजणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक, सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय आहे संदीप दादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. यावेळेस थोडीशी गती अगदी कमी केली. हलक्या गतीनं चेंडू अजित गवतेच्या माध्यमातून फेकण्यात आला. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. वारंवार आशिष पाटीलची बॅटिंग आपण पाहिली, थोडंसं चाचपडतोय. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत केलाय. फक्त 2 धावसंख्या मात्र बनवली आहे. धावसंख्या 11 वरती आपण पाहतो. शेवटचा बॉल, उरत विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट, कमालीचा फटका. फिल्डर होते परंतु फिल्डरच्या डोक्यावर फ्लाय होत बिग हिट, षटकार. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलक्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 17. एक विकेट गमावली आहे परंतु अगदी धावगती आपण पाहिली तर 8.50च्या सरासरीनं रन रेटनं मात्र धावा गावदेवी पाळी टीमनं मात्र बनवल्यात. अगदी स्कोर कार्ड आपण पाहिला. देवा पाटील या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं होतं. 8 धावा खर्च केल्या, विकेट मात्र मिळाली नव्हती. त्यानंतर दुसरा गोलंदाज अजितला आपण पाहिला. सुरुवातीच्या 5 बॉलवरती कमालीची गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च केल्या. परंतु शेवटचा बॉल थोडासा ओव्हर पिच पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेला होता. तो षटकार आलाय. 17 धावा 2 ओव्हरनंतर धावफलक्यावरती. पहिल्याच बॉल अगदी वेगाने बॅट मात्र फिरली होती. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. अगदी चेंडू थोडासा लेट आला, बॅट अगोदर फिरली. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. विकास पाठक इनॅट नंबर 3चा गोलंदाज. स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती. ओव्हर द विकेट. विकासचा हा चेंडू फुल टॉस बॉल होता. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डिंग थोडीशी खराब. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या धावून कंप्लीट झाल्यात. एकच धाव त्या ठिकाणी होती. खराब फिल्डिंगच्या जोरावरती लगेच दुसरी धाव कन्वर्ट रूपांतर मात्र केली आहे आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल
ती 19 आकड्यावरती. अगदी रोहित पाटील अजूनही मैदानात आहे. रोहित पाटीलच्या बॅटमधून तितक्या अशा धावा आल्या नाही आहेत, परंतु एक विस्फोटक आणि आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. ओव्हर द विकेट. ओ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, हार्दिक पांड्या स्टाईलनं हा चेंडू खेळून काढलाय. सरळ बॅटनं सिंगल कंप्लीट. दुसरी साडी. लक्ष नव्हतं, चूक घडली आहे, चुकीला माफी नाही आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट नंबर 2 गॉन. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. तर लढत असणार आहे दोस्ती स्पोर्ट्स बिगर विपक्ष आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा. इथे जयेंद्र पाटील रोंजाण यांचं आगमन झालेलं आहे. संदीप दादा पाटील रोंजाण, त्याचबरोबर ग्रीन एकर सोसायटीतील ते रहिवासी आदरणीय उदेश धारक आणि नितीन निकम यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. रोहितची रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र गेली. अगदी थोडंसं लक्ष नव्हता. एक धाव कंप्लीट होती, दुसरीचा प्रयत्न होता. फुल लेनचा फुल टॉस बॉल. फटका चांगला. ब्लॅक स्क्रीन कॅमेरामॅनच्या वरतून इट्स अ विकेट. षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी हाईट फॅक्टरसाठी या ठिकाणी केली गेली आहे. तिसरे पंच ऑन स्क्रीन आपण चेक करायचं. बॅट्समन रिव्ह्यू आहे, षटकार आला. त्यानंतर फलंदाजानं रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच ऑन स्क्रीनवरती चेक करतील. चला दोस्ती स्पोर्ट्स बिगर विपक्ष आई जगदंबा आई गावदेवी खानाव क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चेंडू त्या मैदानात. चला बॉल मैदानात द्यायचा. 4 चेंडू झालेत. 4 चेंडू आणि धाव फलक्यावरती धावा आपण 25 पाहतोय. सलग 2 6 आशिष पाटीलच्या बॅटमधून आलेत. ओ तिसरा येईल का? सॉफ्ट डिसमिसल होण्याची चान्स आहे. गती थोडी कमी केली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि हा मोठा हादरा, मोठा धक्का लागलाय पाली टीमला. आशिष पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्स सानिया डी. काही क्षणातच मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सन्मानी आमदार तथा महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी महासचिव विक्रांत पाटील, सन्मानी आमदार विक्रांत पाटील यांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता आगमन होणार आहे. त्यांचं ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आणि आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. आशिषच्या बॅटमधून मात्र सलग 2 बॉलवरती 2 6 झाले. त्यानंतरचा बॉल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन अगदी चकवलं विकासनं आणि त्यानंतर विकेट मिळाली आहे आशिषची. व पहिलाच बॉल अगदी फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी मात्र पाहायला मिळते आहे. शेवटच्या बॉलवरती गतीनं बीट केलाय ते फलंदाज निलेश शेलके या खेळाडूला. शेवटचा बॉल येईल डॉट. तिसरे षटक या ठिकाणी संपेल आणि 3 षटकानंतर पाळी संघ जाऊन पोहोचला. तो 3 विकेट गमावल्यानंतर 26 या आकड्यावरती.
चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात. चौथ्या षटकासाठी गोलंदाज स्वराज गवते राहून तो विकेटनं आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल, आडवा बॅट न मारण्याचा प्रयत्न, तितकासा संपर्क नाही या बॅट आणि बॉलमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता राहुल भोईर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात. 3 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. देवा या गोलंदाजानं 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर अजितनं 9 दिल्या होत्या आणि तिसऱ्या गोलंदाजानं देखील 9 धावा दिल्या. हा फटका चांगला, इथून सरळ बॅट न फटका एक्झिक्यूट, बॉल सीमारेषा पलीकडे, बिग हिट, षटकार. दर्जेदार फटका आपण फलंदाज राहुल भोईरच्या बॅटमधून पाहिला. अगदी सरळ सेपमध्ये हा फटका पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू डॉट आला पहिल्या बॉलवरती, आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बॉलवरती गोलंदाज स्वराज गवतीची लेंथ मात्र ओळखली, पारखली आणि त्यानंतर बॉल मात्र फेकून दिला. तो लॉंग ऑफच्या वरून मिळाला हा दर्जेदार षटकार आणि षटकारच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 32 या आकड्यावरती. चौथ्या षटकाची सुरुवात दमदार झाली आहे. षटकार आलाय. यावेळेस मात्र फुल लेनचा बॉल होता, सरळ बॅटना फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगल रन, डबलचा प्रयत्न नाही आहे. कमालीची फिल्डिंग. बॉल शनबरी हातामध्ये न ठेवता लगेच थ्रो या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून केला जातोय. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 33 या आकड्यावरती. अगदी गावदेवी पाळी आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे अशी सी लॉर्ड्समधली पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी मागची मॅच आपण पाहिली, मोरबे 40+ टीमनं मात्र सुपर 12 मध्ये प्रवेश केला. यावेळेस देखील गुडघाट टेकून हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. कमालीशी गोलंदाजी, प्रचंड वेग या बॉलवरती होता. फलंदाज रिव्ह्यू घेतला या ठिकाणी. तिसरे पंच आपण चेक करायचं. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला तिसरे पंच आपण चेक करायचं. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय फलंदाजाकडून. यस, फेअर डिलिव्हरी. पंचांनी जो निर्णय दिला होता तो अंतिम असेल. अगदी चांगल्या चेंडूची सांगता. फलंदाज निलेश सलगचा हा दुसरा डॉट बॉल खेळलाय ओव्हर द विकेट. आडवा बॅटनं फटका, सरळ बॅटनं फटके येत नव्हते. ओळखलं स्विच हिटचा प्रयत्न. इट्स अ 4 रन, चौकार. थँक्यू सो मच डीजे. चांगल्या या ठिकाणी धावसंख्या धावफलक्यावरती वाढायला आता सुरुवात झाली आहे. 37 वरती संघ जाऊन पोहोचलाय. सुरुवातीचे चेंडू आपण पाहिले, निलेश डॉट खेळला होता, त्यानंतर थोडासा प्रेशर दबाव येत चालला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि रिव्हर्स अगदी सक्सेस देखील ठरला आणि बॉल मात्र सीमारेषा पलीकडे गेला होता. आला होता तो चौकार. अगदी शेवटचा बॉल या ठिकाणी मात्र शिल्लक आहे ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता, चांगला संपर्क होत नाहीये. सिंगल रन अगदी वेगानं नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूंना कंप्लीट आणि पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अर्थातच 1+1 अशा या 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळाल्यात. या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट साठी. गोलंदाज रिव्ह्यू आहे, बॉलर.
पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. पहा एकच लाईन आहे आणि लाईनच्या जर बाहेरून गेला तर मात्र वाईट बॉल आणि बॅटच्या जर आतून गेला खालून तर वाईट नाही आहे. अर्थातच तिसऱ्या पंचाने मात्र चेक केलंय आणि पंचांचा इशारा येतो की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 39 या आकड्यावरती. अगदी प्रत्येकी 3 बॉलवरती 3 रिव्ह्यू मात्र आपण पाहिलेत. डावखोरे हाताचा खेळाडू आता राहुल भोईर स्ट्राईक एंडला. डान्सिंग डाऊन द विकेट अर्ध्या पिचवरती आल्या. फटका ऑन ड्राईव्ह केला. सिंगल कंप्लीट डबल साठी परतलेत. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्यात. शेवटच्या बॉलवरती आली ती डबल धाव आणि इथून 4थं षटक संपलंय. 4थ्या षटकानंतर गावदेवी पाळी या संघाची धावसंख्या धाव फलक्यावरती पाहायला मिळेल 3 बाद 41. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. थँक्स शुभम मात्रे वयाल आमचे समालोचक आहेत. तर ग्रीन एकर सोसायटी आदरणीय उदेश धारक यांचा हेतूची सन्मान माजी सरपंच आणि या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर मंगेशदादा पाटील होम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर्स आहेत. त्यांच्या शुभ हस्ते उदेश धारक यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मी माजी उपसरपंच बालूशेठ म्हात्रे यांना आमंत्रित करतो. आपण ग्रीन एकर सोसायटीतील रहिवासी नितीन निकम यांचाही सन्मान आपण करायचे आहे. बघा पाली क्रिकेट संघ मैदानात खेळतो. हे दोन्ही व्यक्तिमत्व पाली गावातील जावई परिवार आहेत आणि दोघांनाही वाकडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं. नितीन या आपण नितीन या सन्मानीय बालूशेठ म्हात्रे या आपण त्यांचा सन्मान करावं. गो टू कॉमेंट्री बॉक्समध्ये शुभम म्हात्रे यांच्याकडे बोलूया. 4 ओव्हर 41 धावा धाव फलक्यावरती 3 विकेट. अगदी चांगला स्टार्ट चांगली सुरुवात. चांगल्या धावगतीवरती सध्याच्या स्थितीला पाली संघ मात्र धावतोय. परंतु शेवटचं षटक बाकी आहे. टार्गेट सेट करणारं षटक गोलंदाजीच्या मार्कवरती 5वा गोलंदाज. ओ पहिलाच बॉल इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. नितीन छत्रपती शिवाजी महाराजांवरती हे गीत आपण या ठिकाणी वाजवलं. पहिल्याच बॉलवरती स्वागत षटकाराने केलंय ते फलंदाज निलेश शेळके या खेळाडूनं. षटकार आला. षटकाराच्या बरोबरीनं संघ पोहोचला तो 47 या आकड्यावरती. टार्गेट सेट करणारे षटक आहे. स्लॉगवरचं षटक देत ओव्हर. या षटकासाठी विकास पाठक ज्या गोलंदाजानं एक षटक टाकलंय 9 धावा खर्च केल्यात 1 विकेट देखील मिळवली आहे. त्याच गोलंदाजावरती पुन्हा विश्वास दाखवला जातोय. विकासचा हा बॉल यावेळेस मात्र लेंथ चांगली आहे. इथून देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला बॉल 6 आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती कमबॅक पुनरागमन गोलंदाज विकासच्या माध्यमातून झालंय. 47 धावा धाव फलक्यावरती आहेत. ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस डिरेक्ट हिट. अगदी गोटी नेम टिपला जातोय परंतु यास सन्माननीय कोंडले गावचे पोलीस पाटील समाजसेवक रविदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. रविदादा मनपूर्वक आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी खास करून नामदेव शेठ जमदाडे साहेबांच्या वतीने तुमचं आम्ही इथे स्वागत करतो. आई गावदेवी जगदंबा 11 खानाव क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. सचिनदादा मुंडे संघनायकांनी लगेचच पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधणं गरजेचं आहे. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय. अगदी विकेट किपरचं कौतुक मात्र करावं लागेल. बॉल जसा हातात केला हातामध्ये बॉल न ठेवता लगेच स्टंपवरती डिरेक्ट हिट केला आणि त्यानंतर फलंदाज आपण पाहतोय राहुल भोईरला मात्र आता पवेलियनमध्ये परतावा लागलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 6 येऊन 2 बॉलवरती कमबॅक केला जातोय. गोलंदाज विकास पाठकच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानावरती हर्षल शेळके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक डावखोऱ्या हाताचा खेळाडू. अगदी आता शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अगदी आपल्या टीमला फिनिशिंग टच देऊन एक महत्त्वपूर्ण धावसंख्येवरती पोहोचवण्याची जिम्मेदारी फलंदाज हर्षल शेळकेवरती आहे.
गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आहे. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने पिच होणारा बॉल मात्र आपण पाहिलाय आणि इथून निर्धाव चेंडू, डॉट बॉलची मात्र सांगता. कमालीची गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी मात्र आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल या ठिकाणी वापरत असताना टप्पा खाल्ल्यानंतर बॉलला थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न देखील गोलंदाज विकास पाठक करतोय आणि सलग हा तिसरा निर्धाव चेंडू विकासचा मात्र पाहायला मिळाला आहे. 47 धावा फलकावरती आहेत हा चेंडू. हो, यावेळेस मात्र यॉर्क पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. अक्षरशः खोदून बॉलला काढलाय, फक्त हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकासनं बॉलला फील्ड केलाय. मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचेल ती 48 वरती आणि इथून हा शेवटचा बॉल बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक, काय अफलातून गोलंदाजी. स्लॉग ओव्हरचं षटक आपण हाणामारीचं षटक मात्र म्हणत असतो, परंतु या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती हाणामारी होऊन तदनंतरचे 4 चेंडूवरती फक्त एकच धाव गोलंदाज विकास पाठकनं मात्र दिली आहे. 48 धावा टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. इथून मात्र फटका फसला सारखा वाटतोय. फिल्डर डाऊन दी बॉल, झेल ड्रॉप झाला. अगदी उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉइंटच्या फिल्डरचा. 2 धावा कंप्लीट. यस, तिसरीचा प्रयत्न इथे पाहावा लागेल. तिसरे पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दुंद्रे विभागीय अध्यक्ष गुरुनाथ दादा भोपी रिटगर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण संतोष काठावले यांचं आगमन झालेलं आहे आणि निश्चित स्वरूपात वाकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, अनेकांना मदत कार्य करणारे आपले नारायणदादा पाटील, श्री समर्थ कृपा. आणि या दादा आपलं स्वागत आहे ते नाणेफेक केली जाईल. आई जगदंबा 11 खाना व विपक्ष दोस्ती स्पोर्ट्स बिगर क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक संपन्न होईल. नाणेफेक करण्यासाठी संदीप शेठ पाटील उद्योजक रोहिंजण एकेकालचे नामांकित क्रिकेटर मित्रांनो रॉकस्टार प्रवीण एक काल होता ना संदीप दादांचा, एक आक्रमक फलंदाज अष्टपैलू क्रिकेटर. त्यांच्या घराण्याने अनेक क्रिकेटर दिले. मग प्रमोद पाटील असतील, संदीप दादा या चेंडूवरती महागुरु या ठिकाणी 3 धावा मिळाल्या. 3च्या मदतीनं संघाची धाव संख्या पोहोचली आहे ती 51 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना खानाव क्रिकेट संघ निर्णय. हा, इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. दिनेशदादा फडके, दिनेशदादा या. हा, दिनेशदादा फडके यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. एक समाजसेवक आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासण्याचं काम मोरबे गावाच्या दृष्टिकोनातून ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो असे राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व दिनेशदादा फडके मोरबे यांचा हेतूची सन्मान बालुशेठ म्हात्रे माजी उपसरपंच मोरबे वाकडी यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. नंदुशेठ पाटील आलेले आहेत, आमचे परममित्र माजी उपसरपंच. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. दिनेशदादा फडके यांचं खऱ्या अर्थाने इथे स्वागत केलं जात आहे. राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा त्यांचा आदर आणि सन्मान केला जातो. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हटलं ना मोरबे गावातील ही खूप मोठी ओळख आहे. सन्मानित दिनेशदादा फडके यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे सन्मानित सुप्रसिद्ध बिल्डर्स रोंजणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक संदीपदादा या आपण आपला यथोचित सन्मान केला जाईल. त्यांच्या समवेत जयेंद्रदादा पाटील रोंजण यांचाही सन्मानित केला जाईल. संदीपदादांचा यथोचित सन्मानित केला जात आहे. एक काळ होता मित्रांनो रायगड जिल्ह्यातील एक ताकदीचे फलंदाज म्हणून निश्चित स्वरूपात संदीपदादा पाटील रोंजण यांच्याकडे अग्रसर बघला जातो. परंतु आज जर विचार केला या घराण्याला राजकीय दृष्ट्या म्हणजे खूप मोठा वारसा आहे. संदीप पाटील यांच्या घराण्याला त्यांच्या बंधूंना सरपंच होण्याचंही भाग्य लाभलं. त्यांचे काका श्री खऱ्या अर्थाने आपण पाहतो कृष्णाशेठ पाटील ज्यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होण्याचं भाग्य लाभलं. अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. सन्मानित जयेंद्रदादांचा सन्मान इथे केला जाईल. सन्मान्य भरतदादा पाटील बिगार, भरत पाटील आपण माजी ग्रामपंचायत सदस्य बिगार. सन्माननीय गावदेवी एंटरप्राइजेस सन्माननीय गोटराम पाटील या आणि जनार्दन मात्रे यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. जनार्दन वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री जनार्दन मात्रे वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. सन्मान्य गोटराम दादा या पण आपले स्वागत आहे. सन्मान्य इथे जनार्दन मात्रे उपस्थित आहेत वारकरी सम्राटातील. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी
पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. सन्मान्य मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. आमचे जयेंद्रदादा पाटील यांचा सन्मान केला जात आहे. त्यांच्या समवेत रविदादा पाटील, पोलीस पाटील कोंडले. येस चला मॅच ऑन करा. खरं तर आपण पाहतोय एका बाजूला आई गावदेवी 11 पाली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना खरं तर आपण पाहतोय स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे अशा दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पूर्वार्ध खरं तर आपण पाहिलं बॅटिंग करत असताना पाली टीमनं जमावलं टोटल 5 षटकामध्ये अगदी 51 धावा आणि 52 धाव्यांचं टार्गेट. खरं तर 10ची सरासरी राखत असताना टार्गेट सेट केले गेले आता छत्रपती शिवाजी महाराज संघ या टीम समोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडूचा खेळ उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्यामध्ये 52 धाव्यांचं टार्गेट चेस करत असताना बॅटिंग करत असताना छत्रपती शिवाजी महाराज. रोंजण गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योजक संदीप दादा पाटील रोंजण, संदीप शेठ पाटील यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल संदीप शेठ पाटील आपला आम्ही नामदेव शेठ जमदाडे साहेब त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. मंगे दादा पाटील यांना मी ते पाहतो. माजी उपसरपंच वाकडी सर्वच्या सर्व ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आल्या. त्यानंतर गोटराम दादा या. चला इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. या पद्माकर मस्कर आणि रामदास जमदाडे यांना मी आमंत्रित करतो. सन्माननीय जनार्दन माते साहेबांचा आपण सन्मान करावा आणि त्याचबरोबर नारायण सन्माननीय गोटीराम पाटील गावदेवी इंटरप्राइजेस बघा A1 जोडी रामदास जमदाडे आहे आणि पद्माकर मस्कर वावंज जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत. पद्माकर दादांच्या शुभ हस्ते इथे गोटराम पाटील आई गावदेवी इंटरप्राइजेस वागडी यांचा हेतूची सन्मान केला जात आहे. मॅच कडे जाऊयात. सलामीची जोडी 2 ऑफिशियल बॅट्समन खेळपट्टीवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला स्वराज गवते आणि त्याला साथ देईल खरं तर दिनेश गवते अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक घेऊन आई गावदेवी पाले टीम कडून गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निलेश शेलके. पहिला बॉल. लेट्स मॅच ऑन. ऑफसाईडला सन्मान दिलाय खरं तर पॉईंटच्या रिजनमध्ये. फिल्डर आपण पाहतोय अगदी अचूक अशी फिल्डिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये घडत असताना पहिला बॉल डॉटनं खरं तर इथून सुरुवात केली जाते आई गावदेवी 11 पाली टीमची. समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन स्वराज गवते, नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश गवते. अगदी दोन्ही संघ अगदी जवळील संघ आणि आज या स्पर्धेमध्ये खरं तर एकमेकासोबत झुंज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फटका खेळून काढलाय. मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल मिळेल. अकाउंट मात्र इथून ओपन केलं जाईल. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय पनवेल महानगरपालिकेच्या ज्यांच्या सौभाग्यवती उज्ज्वलाताई पाटील विद्यमान नगरसेवक आहेत ते विजयदादा पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय अविनाश शेट म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सिंगलने इथून खरं तर सुरुवात केली जाते. एक शांतती संयमी सुरुवात नेरे टीमची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज सूरज गवतेच्या बॅटमधून आलेली सिंगल स्वतःचं संघाचं अकाउंट मात्र इथे ओपन केलं जाते. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल निलेश शेलके. नेक्स्ट बॉल. यावेळी सलकी हाताने सन्मान दिला. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये फिल्डर तैनात आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातो. थोडीशी फंबलिंग तिथे क्षेत्ररक्षकाची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना 2 फलंदाजांच्या मधोमध तब्बल 2 धावा मात्र इथून कंप्लीट केले जात आहेत. 3 रन्स ऑन दी बोर्ड. 3 धावा दापटलावरती 52 धाब्यांचं टार्गेट आणि ते चेस करत असताना बॅटिंग करत असताना आपण पाहतोय एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे. 51 धावा खरं तर जमल्या होत्या पहिल्या 5 ओव्हरमध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करत असताना गावदेवी पाली टीमच्या आणि त्यानंतर 52 धाव्यांचं टार्गेट खरं तर इथून सेट केलं गेलं. दिनेश गवते खरं तर खेळाडू चर्चेत राहिला आहे. या वर्ष खरं तर ज्यानं बाईक पटकावली आहे आणि आज सुद्धा त्याच जिद्दीनं त्याच मेहनतीनं या मैदानावरती आपला खेळ साकारताना स्ट्राईक एंडवरती दिनेश गवते आपल्याला पाहायला मिळतोय.
3 चेंडूचा खेळ संपलाय, ज्यामध्ये धावा संख्या अद्याप जमली आहे 3 धावा धापटलावरती. निलेश शेळके पुन्हा एकदा लेफ्ट टर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल धाव चोरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अगदी धनेशनं पाहिलं, परीक्षण केलं आणि तदनंतर नाकार दिलं आणि आणखी एक डॉट बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय, धावा संख्या धापटल्यावरती आपण पाहतोय 3 धावा. 52 धाब्यांचं टार्गेट आणि अद्याप चेस करत असताना आपण टीम पाहतोय स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे. निलेश शेळके पुन्हा एकदा लेफ्ट टर्म ओव्हर द विकेटनं. हा बॉल खरं तर अगदी वेगवान चेंडू आपण पाहतोय. धनेशला खरं तर समजून आला नाहीये आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची होईल सांगता एक चांगली कामगिरी मॅन्डेटरी पॉवर प्ले P1च्या षटकामध्ये खरं तर निलेश आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक म्हटलं मग बॅटिंग करत असताना बऱ्याचशा धावा जमताना आपण पाहतो, परंतु इथे अगदी एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश शेळकेची चांगली कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक मग फायदा उचलणं खरं तर गरजेचं असतं. गॅप शॉट सिलेक्शन बरेच आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एक चांगली कामगिरी अद्याप साकारली आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय, अंतिम एक बॉल या पहिल्या ओव्हरमधील या पहिल्या षटकातील इथून मात्र बाकी आहे. समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन धनेश गवते. ऑन साईडला फ्लिक केलाय, मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल आणि अशा रीतीनं षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिन गडी बाद 4 धावा दापटल्यावर. इथे व्यासपीठावर अथास मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वाकडी गावाच्या दृष्टिकोनातून क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो अथवा प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावाला ज्याने खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे कुंभार मडक्याच्या मातीच्या गोल्याला आकार देऊन त्यामध्ये कलाकृती खऱ्या अर्थाने एक निर्माण करीत असतो, तसेच अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांच्या संकल्पनेतून सातत्याने अविरत सेवा उपलब्ध राहिली ते सन्माननीय आहे, आदरणीय आहे अविनाश म्हात्रे सर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने सन्माननीय अविनाश म्हात्रे सर शिक्षित व्यक्तिमत्व आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत अनंता महामनकर आणि त्याचबरोबर आदरणीय किशोर महामनकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने स्वागत करत आहोत. सेकंड ओव्हरमध्ये प्रणय शेळकेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन प्रणय शेळके डॉट बॉलनं खरं तर इथून सुरुवात केली गेली आहे. एक चांगली सुरुवात सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिले पहिला बॉल डॉट खरं तर निलेश शेळकेच्या माध्यमातून आला होता आणि सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा तशाच रीतीचा पहिला बॉल प्रणय शेळके याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राईट हँड बॅट्समन धनेश गवते इज ऑन दी स्ट्राईक. नेक्स्ट बॉल प्रणय शेळके पुन्हा एकदा होईल सज्ज. 52 धाब्यांचं टार्गेट असताना अद्याप जमल्यात फक्त 4 धाबा. यावेळेस वेगानं बॅट फिरवली, डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी फिल्डिंग पोझिशन पाहिली, अभ्यास केलं आणि गॅप पाहिली, शॉट एक्झिक्यूट केलाय. 1 बाउन्स सीमा पार, हा येतोय चौकार. शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत स्कायरा 11 या नावाने खऱ्या अर्थाने ओळखले जाणारे सन्माननीय आकाश शेठ पाटील शिरोडोन कल्याण अमरनाथ यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो, कारण या स्पर्धेमध्ये 2 ते 3 संघांना खऱ्या अर्थाने पॅकेटच्या स्वरूपात ज्यांचं योगदान इथे प्राप्त झालं. धनेश गवते अद्याप आता शांतता संयमता सोडली आणि खरं तर मोठे फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या खरं तर आपण पाहिली तब्बल अद्याप 8 धावा दापटल्यावरती जमल्यात आणि त्यानंतर डॉट बॉल खरं तर प्रणय शेळकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गदर्शना अगदी आपण पाहतोय अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 धावा आणि या ओव्हरमध्ये अद्याप 3 बॉलमध्ये खर्च केल्यात प्रणयनं 4 धावा. अशा टोटल 8 धावा दापटल्यावरती कुतुंब काढलाय अगदी ऑन साईडला लॉंगॉनच्या रिजनमध्ये. रोहित तिथे तैनात असतील, उचलतील, फेकतील, सिंगल धाव तिथून कंप्लीट केले जाईल. चांगलं प्रदर्शन करत फिल्डिंगचं आपल्याला पाहायला मिळतं रोहितच्या माध्यमातून आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या
9 या आकड्यावरती पाहायला मिळते. सलामीची जोडी अद्याप खरं तर पाहतोय सुराज गवते आणि त्याला साथ देत असताना धनेश गवते. छत्रपती शिवाजी महाराज स्कायरा 11 टीम नेरे या संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 52 रन्सचं टार्गेट आणि ज्यामध्ये जमले तथापि फक्त 9 धावा. कट करण्याचा प्रयत्न परंतु या पंचांचा इशारा ऑफसिकच्या बाहेरून जाणार हा बॉल. वाईडचा इशारा आलाय. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि खरं तर संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 10 धावा दापटल्यावरती पाहायला मिळेल. 10 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ दी एनी विकेट. बिनगाड्याच्या मोबदल्यात अद्याप 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 10 धावा दापटल्यावरती. प्रणय शेलके राईट मोर द विकेट ना. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साईडला फ्लिक करायचा होता परंतु इथे अगदी एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला जाईल. थोडीशी चुकी आणि त्याचा पुरेपूर फायदा अगदी फलंदाजाच्या मधोमध उचलला जातोय. बाईच्या स्वरूपात एक्स्ट्राची एक धाव इथून मात्र टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल. 11 धावा दापटलावरती. 2 षटकं अद्याप दुसरं षटक मार्गच असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. आता एखादा मोठा फटका अपेक्षित असेल, एखादा चौकार, एखादा षटकार खरं तर धनेशच्या बॅटमधून टीमला अपेक्षित असेल तो फटका येईल का? कारण आता धावा बनणं इम्पॉर्टंट आहे. 52 धाव्यांचं टार्गेट असताना अद्याप जमलेत फक्त आणि फक्त 11 धावा. प्रणय शेलके बॉलिंग ट्रॅकवरती. ऑफ साईडला कट केलाय, अगदी गॅप पाहिली आणि डीप पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय दन 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 करीत. हा येतोय अंतिम बॉल वरती चौकार. अतिशय चांगल्या प्रकारे नितीन पाटील धुंद्रे यांच्या माध्यमातून संगीत आपल्याला प्राप्त झालं. विजयदादा पाटील ज्यांच्या सौभाग्यवती उज्ज्वलताई पाटील तोंडरे ज्या पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. विजयदादा या मैदानाबद्दल सांगायचं झालं वैशिष्ट्य आता आपण पाहतो मग MRDC विभाग असेल नैना इथे खऱ्या अर्थाने क्षेत्र असेल परंतु आज मात्र आपल्याकडे खेळण्यासाठी ग्राउंड काही ठिकाणी उपलब्ध नसतात खऱ्या अर्थानं. परंतु हे मैदान आपण पाहतो संपूर्ण जमदाडे परिवार आपण खास करून नामदेव शेठ जमदाडे यांचा आपल्याला खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावे लागेल. पण खास करून कृष्णा शेठ जमदाडे मग आप्पा जमदाडे असतील सीताराम जमदाडे असतील नामदेव शेठ जमदाडे यांच्या परिवाराचा आपल्याला आभार व्यक्त का करावे लागेल. ही स्पर्धा खेळतो या स्पर्धेचं आयोजन ज्या मैदानामध्ये करण्यात आलेलं आहे ते होम ग्राउंड त्यांचं स्वतःचं आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स वैभव भोपी आणि त्यांच्या समवेत शुभम. थँक्यू महागुरू. खरं तर 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा दापटल्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये निलेश शेळकेची चांगली कामगिरी आपण पाहिली ज्यानं धावा खर्च केल्या फक्त 4 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणय शेलकिया ज्याची सुद्धा एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा खर्च केल्या आणि थर्ड ओव्हरमध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय निलेश शेलके खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट मोर द विकेटनं हा बॉल आपण पाहतोय अगदी बॅटची कडा घेऊन ऑन साईडला फ्लिक होताना दुसरी धावायचा प्रयत्न केला जातोय आणि डेफिनेटली 2 धावा मात्र तिथून वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्येमध्ये अगदी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. खरं तर स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेचे दमदार आयोजक माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे तदनंतर ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व खरं तर आपण पाहतोय मंगेश पाटील असतील आणि यांच्या आयोजनातून खरं तर एक दमदार स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर या स्पर्धेतील ही मॅच आज आपण एन्जॉय करतोय. फुलटॉस बॉल अगदी बॅट वेगानं फिरवली आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या रिजन मध्ये हा येतोय फलंदाज आपण पाहतोय सुराज गवते. इट्स अ ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या खरं तर जाऊन पोहोचल्या 23.
23 धावा दापटल्यावरती. आता त्या षटकारांची अपेक्षा केली होती टीमनं, ज्या षटकारांची आशा केली होती आणि त्या आशा बाळगताना खरं तर स्वराज गवतीनं तर फटका दाखवलाय आणि खरं तर आता असेच फटके तुम्हाला लगवावे लागतील, कारण 52 धावांचं टार्गेट आहे, ज्यामध्ये अद्याप जमल्यात 23 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश शेळके पुन्हा एकदा होईल सज्ज लेफ्ट आर्म ओर द विकेटनं. यावेळेस हा बॉल आपण पाहतोय अगदी चांगलं कमबॅक षटकारानंतर अगदी चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय 23 धावा दापटल्यावरती अद्याप आपण पाहतोय सलामीची जोडी स्वराज गवते आणि त्याला साथ देत असताना या स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज टीमचा उगवता सितारा म्हणून सातत्यानं ज्याच्याकडे आपण पाहतो तो धनेश गवते नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल ऑन साईडला बॅट फिरवली आहे. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत प्रवीण तैनात असेल. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल आणि अगदी वेगानं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं कॉम्बिनेशन 2 फलंदाजांच्या मधोमध खरं तर आपल्याला पाहायला मिळतं आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 25 रन्स 25 धावा दापटल्यावरती. तिसरं षटक मारत असताना 4 चेंडूचा संपलाय खेळ आणि धावा जमल्यात 25 धावा. 5 षटकं खरं तर आपण पाहतोय आणि 52 धावेचं टार्गेट आणि त्याचे करत असताना बॅटिंग करत असताना स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज संघनेर अजित दादा गवते खरं तर यांच्या नावानं ओळखला जाणारा हा संघ मग सातत्यानं अनेक स्पर्धा ज्यानं गाजवल्या, ज्या टीमनं अनेक स्पर्धेमध्ये आपलं नाव करून ठेवलं आणि ती टीम खरं तर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या समोर अगदी जवळील संघ आई गावदेवी इलवंपाली. डॉट बॉल आलाय 5 चेंडूचा खेळ संपलाय, ज्यामध्ये निलेशनं धावा खर्च केल्यात फक्त 10 धावा. अद्याप अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी आहे. निलेश शेळके बॉलिंग ट्रॅकवरती, समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन स्वराज गवते याला आपण पाहतोय. 25 ऑन दी बोर्ड. ऑन साईडला फटका लॉंगॉनच्या रिजनमध्ये फिल्डर आहे. थोडीशी फंबलिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी मिस्टेक आणि त्याचा पुरेपूर फायदा आज जे धाव होती 1 कन्वर्ट केलं डबलमध्ये आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं टीमची धाव संख्या खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर देअर विल बी 27 रन्स. या सन्माननीय वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हा जनार्दन म्हात्रे आणि नारायण पाटील यांचा सन्मानित केला जाईल. जनार्दन म्हात्रे या पण जनार्दन दादा म्हात्रे यांचा येथे सन्मानित केला जाईल. मी सन्मानी ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे होणार माजी उपसरपंच मंगेशदादा पाटील यांना आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय हरिभक्त परायण श्री जनार्दन म्हात्रे यांचा आपण इथे सन्मान करावं. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व वारकरी सम्राटाचा संस्कारदीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे व्यक्तिमत्व की पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी असे व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्यानंतर नारायण पाटील यांचा येतोची सन्मानित केला जाईल. या बालुशेठ म्हात्रे या पण माजी उपसरपंच बाकडी नारायणदादा पाटील यांचा आपण इथे सन्मान करावं. आज आमच्या समेत सुंदर समालोचन ऐकायला मिळतो. खऱ्या अर्थाने युवा समालोचक आमचे प्रज्योत पालीवरून इथे आलेले आहेत. खूप छान समालोचन आणि मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरती खरं तर आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन हर्षल शेळके एक यंग टॅलेंट एक यंग खेळाडू आणि खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती या ओव्हरमध्ये त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल हर्षल शेळके याचा राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल अगदी वेगानं ट्रॅव्हल केला आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि खरं तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धनेश गवते स्ट्राईक एंडवरती अद्याप खेळ साकारताना 11 चेंडूंचा खेळ आणखी बाकी आहे आणि समीकरणाचा विचार केला 11 बॉलमध्ये आणखी बनवायचे आहेत. स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज टीमला
25 धावा, 11 बॉल 25 धाब्यांचं समीकरण. हर्षल शेळके लोवर फुल टॉस बॉल, पुरेपूर फायदा उचलला जातोय. धनेश गवते यावेळेस ऑन फायर झालाय आणि हा टोकलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. खरं तर मी चर्चा केली होती या खेळाडूची, कारण चर्चेत राहिलाय हा खेळाडू. बऱ्याच वर्षांपासून हा खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आज सुद्धा या मैदानावरती त्याच जिद्दीनं त्याच मेहनतीनं खेळ साकारताना धनेश गवतेला आपण पाहतोय. षटकारानं समीकरण बदलले. 10 बॉल 19 धाब्यांचं समीकरण अद्याप आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा अगदी धोका बनू शकत होता, परंतु धाव मात्र वेगानं कंप्लीट केली आणि खरं तर या एका धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. लेगबाईच्या स्वरूपात ही धाव टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल आणि टोटल 34 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ संपलाय. हर्षल शेळके याला खरं तर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती 4थ्या ओव्हरमध्ये कामगिरी करत असताना. 9 चेंडू 18 धाब्यांचं आणखी समीकरण. 9 चेंडूमध्ये कंपल्सरी 3 मोठे फटके ठोकायचे आहेत. गोलंदाज हर्षल शेळके पुन्हा एकदा होईल सज्ज. सलामीचा खेळाडू स्वराज गवते. खरं तर कौतुक करावं लागेल या खेळाडूंचं. सलामीला इन झालेले हे खेळाडू आणि अद्याप 4थ्या ओव्हरमध्ये सुद्धा अगदी दमदार कामगिरी करत असताना हा बॉल आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वराजच्या बॅटमधून आलाय. आणखी एक दमदार चौकार. जबाबदारीचं ओझं खरं तर सांभाळायची सुरुवात केली या 2 खेळाडूंना. पहिल्या 3 ओव्हरमध्ये शांत होते, संयमी होते, परंतु अद्याप ती शांतता सोडली आणि आक्रमक झालेत. कधी धनेश गवते तर कधी स्वराज गवते असे फटकेबाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या मधून आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. डिफेंड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट आणि खरं तर एका धाबेनं मात्र इथून समाधान मानावं लागेल. एका धाबेच्या मदतीने संघ जाऊन पोचला. 39 धावा दापटल्यावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता उर्वरित 7 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. आता हा बॉल खरं तर निर्णायक असेल. एखादा डॉट बॉल आला तर तो इम्पॉर्टंट ठरेल आई गावदे विलम पाली टीमला. एखादा मोठा फटका जर आला तर तेवढाच इम्पॉर्टंट खरं तर छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे यांना निश्चितच पाहायला मिळेल. ऑन साईडला अगदी हलक्या हातानं हा बॉल ट्रॅव्हल केलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आणि आता खरं तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत धनेशच्या माध्यमातून केला जातोय. खरं स्वतःवर विश्वास दाखवला गेलाय. अंतिम 6 चेंडूचा त्यातून खेळ राहील बाकी आणि ज्यामध्ये गरज असेल उर्वरित 12 धाब्यांची. 6 चेंडू 12 धावा. आता प्रश्न पडेल गावदेवी टीमला आता कोणत्या गोलंदाजावर खरं तरी जबाबदारी सोपवायची आहे. आता कोण येणार गोलंदाजी मार्कवरती याच्यावर पूर्णपणे डिपेंड असेल. चला टीम मीटिंग घेऊ नका, इथून विनंती केली जाईल. पहा इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे नेरे या धुंद्री विभागीय अध्यक्ष आहे गुरुनाथ दादा भोपी रिडगार आणि त्यांच्या समीपेत संतोष काटवले यांचा सन्मान केला जाईल. या गुरुनाथ दादा या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल आणि मी सन्मान करण्यासाठी ते आमंत्रित करतो. सन्माननीय मान्यवरांना इथे आमंत्रित करतो. या मैदानाचे मालक आमच्या सीताराम शेठ जमदाडे यांना इथे आमंत्रित करतो. या मैदानाचे मालक आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यांना आमची विनंती आहे आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष गुरुनाथ दादा भोपी यांचा सन्मान आपण इथे करावं. की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. मराठी बाणा मराठी अस्मिता सातत्याने या विचारधारेशी संलग्न असणारे कटिबद्ध असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू महागुरु. राहुल भोईर याच्यावर जबाबदारी सोपवली. हा बॉल आपण पाहतोय खरं तर डीप स्क्वेअरला फिल्डर आहे. दुसरे धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा खरं तर वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 5 चेंडू 10 धाब्यांचं समीकरण. आता समीकरण खरं तर जड नाहीये कारण समोर फलंदाज अद्याप सलामीचा धनेश गवते मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जोपर्यंत धनेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत खरं तर चिंता नसेल नेरे टीमला, परंतु गोलंदाजाला खरं तर काहीतरी कमबॅक दाखवणं गरजेचं आहे. राहुल भोईर आता कशा रीतीने गोलंदाजी साकारणार, पूर्ण टीमचं ओझं आपल्या खांद्यावर घेत असताना लेफ्ट टर्म राऊंड द विकेटना
लोबर फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे, अगदी फिल्डर बॉल कडे पाहत राहिलेत आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा टोकलाय सीमा पार षटकार. ठोक डीजे. करतो रामदादा या आपण त्यांचा सन्मान करा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रज्योत यांच्याकडे बोलूया. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी डेफिनेटली. आणि खरं तर षटकार आलाय. संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसावली जाऊन पोहोचली 48 या आकड्यावरती. 5 चेंडू 10चं समीकरण होतं ते समीकरण येऊन उरलंय 4 चेंडू आणि आता 4 धावा. समोर फलंदाज मी म्हटलं हा खेळाडू खरं तर चर्चेत राहिलाय आणि जोपर्यंत धनेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत खरं तर इथून खरं तर सामना सोपा म्हणावा लागेल. अगदी एक धाव आली. यस पंच लेग बायच्या स्वरूपात टीमच्या अकाउंटमध्ये एक धाव जोडली जाईल. आता अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी राहील आणि 3 धाब्यांची गरज. बॉल टू रन असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू 3 धावा. कोण जिंकणार, कोण पराभव होणार, कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहणार, कोण या स्पर्धेच्या बाहेर फेकलं जाणार. अंतिम 3 बॉल येऊन निश्चितच चढून जाणार. 3 चेंडू 3 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल भोईर पूर्णपणे अगदी आई गावदेवी 11 टीमची जबाबदारी साकारत असताना समोर फलंदाज आपण पाहतोय सलामीचा अद्याप खेळ साकारताना करत पाहतोय स्वराज गवते राईट हँड बॅट्समन. 3 चेंडू 3 धावा. अंतिम क्षणामध्ये खरं तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अगदी मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना अंतिम क्षणामध्ये मॅच रंगली जाते. 3 चेंडू 3 धावा. हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय. अगदी फिल्डिंग पोझिशन पाहिली. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा केलाय वापर आणि फाईन लेगच्या रिजन मध्ये चौकार